आपली मुंबई महाराष्ट्राची राजधानी, 7 बेटाचं शहर, 7 बेटाची महानगरी. आम्ही मुंबई आणि ठाण्याच्या सरहद्दीवरून म्हणजे दहिसर या पश्चिम उपनगरातून आम्ही थेट दक्षिण मुंबईमध्ये मंत्रालयात कामासाठी निघालो. माझ्याबरोबर बाळकृष्ण उगले साहेब, राजन सावंत म्हणजे दोन्ही पोलीस खात्यातली मंडळी आणि मी, आम्ही सगळे सिनियर सिटीजन. आम्ही जाताना सी लिंकवरून गेलो, अटल बिहारी वाजपेयी सेतू आणि थेट समुद्रमार्गे आम्ही मरीन लाईन्स नेकलेस क्वीन मंत्रालयात आलो आणि परतताना आम्ही पुन्हा मंत्रालयाच्या भुयारातून आम्ही 40 मिनिटात आम्ही जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला आलो. पहा कसा सुखाचा प्रवास आमचा. दिया ना. कदम क्रमांक
अंडी भेटणार किती पाहिजे अरे देवी हा प्रवास आमचा बघा मस्त आहे आणि आम्ही मस्त आनंदात ही आमची सर एक आठवणी सर आता उजेड आलेला आहे हो उजेड सगळ्या गाड्या जाम झाल्या होत्या बरं का मागे हे आग लागली होती सगळे पळाले गाड्याला सोडून पळाले मागे आणि ते पेट्रोल टाकी असते ना ते डायरेक्ट मरीन लाईन्सला निघतो आपण नेकलेस नाही इथून लिफ्ट वरती पटकन जायला आहे रस्ता आहे नेकलेस वरती पाणी आहे नाही अजून हे तर बीजेपीचं आहे ना 10 वर्ष खरंच खूप विकास होतो. व्हिडिओ का भाई एकदम मस्त तसं वेळेला आता आपलं सबन मला झोपडीला आहे हा कुराड समतानगर इंडस्ट्रीजला नाही ते करतील आता वाटतं ह्याच्या काय काय किती आहे आपले गणपत पटेल कमी आहे ना ना गणपत पाटील भाई बापरे हो या एरियात मी लहानपणी झोपडपट्ट्या खूप होत्या हो बघा या सावंत एरियात मी लहानाचा मोठा आलो सीन काय वाटतो बघा ना हा, म्हणते ना आपण बाहेरच्या देशात म्हणजे करतोय असंच वाटतं काही रोडवर न करायला पाहिजे राजभवनाच्या अवतीभोवती झोपडपट्ट्यात तिथं जयप्रकाश नगर प्रेमनगर राजभवनचा मागच्या याला मजा येते ना समुद्राची बाजूला मस्त मजा येते आमचा आहे ना गाववाला तिथे तो विंचू म्हणून राज्यपालकडे आहे ना बॉडीगार्ड राज्यपालचं नावच लक्षात राहतं पतंग भैया काय नाही पतंग भैया घातला तर दुसरा कोणतरी आला साऊथ इंडियन आता तिकडे गुजरातचे आहे ते. नाही नाही साऊथ इंडियन कोणतरी आलाय ना राज्यपाल हे काय होतं देशात जे प्रधानमंत्री आहे ना भाजपवाले ते भाजपच्या नेत्याची सोय करतात हो बरोबर भाजपचा नेता असतो ना आता सगळेच भाजपचंच आहे हो. आता सर्वोच्च न्यायालयाचा पण सूर्यकांत भाजपचाच आहे आता शिंदे आणि याचं आहे ना ते हो शिवसेनेचं आज आहे ना 2 वाजता काहीतरी ते शिंदेलाच देणार हो. हा राष्ट्रपती यांचं आहे सगळं त्यांचंच आहे याचे विरोधक कितीतरी आपटले तरी काय करत अंतिम न्याय राष्ट्रपती हां भले कोर्टाने काही म्हटलं ऍक्च्युली काय राष्ट्रपती यांचंच आहे ना द्रौपदी मुहूर्त त्या बाईच्या हातून अवॉर्ड मिळणं केवढं भाग्याचं पुरस्कार काय त्या बाईने म्हणतात ना सेवा केल्यामुळे तिला एवढं हा. मिळालं आणि तू काम करायची बिचारी राणावरणात कर्माचं फळच म्हणायचं बाकी राणावरती बाई आणि काम करून शिकली एवढी डिग्र्या घेतल्या बॅकवर्ड आहे ना ते एकदम म्हणजे ते एवढं नवरा वारला मुलं पण वाढले तिची सगळं वाढलं त्यात एक बहीण आहे वरती समुद्र आहे वरती समुद्र आहे. समुद्र आहे हो. न्यू जर्सी सारखा न्यू जर्सीला असंच आहे न्यू जर्सीला पण असं हा न्यू युरॉकहून न्यू जर्सीला आलो ना समुद्र असतो मोठा समुद्र ओलांडून मानलं पाहिजे नाही हो ना किती रिस्क आहे पण तिकडची आयडियाच आहे ती आलो ना बाहेर आता एका बदलायचं चाललो बाहेर बघा तुमचा पोलीस जिमखाना जिमखान्यावरती आलो आमचं रिटायरमेंट इथंच झालं ना जिमखान्याला हो 400-450 लोक होते पूर्ण बॅच हो तिकडे अजून रूम आहे तुम्हाला कधी लागला रूम देतात 100 रुपयात कुठे इथे हो, पुन्हा वडलेला पोचकर मार्ग आहे मेज आहे मेज हे बघा हा तुमचं हे आहे आवाज जिमखाना पोलीस जिमखाना पण त्याची काय सुधारणा केली नाही आहे तसं नवलकरनी बांधलंय ना त्याच्याकडे एवढी जागा आहे पण ते मोठं करावं ना मत्सालयाच्या कुठे बाजूला गेलं हा मागे चंद्ररोड बाजूला. एक चंद्ररोड आपण याला आलो नमस्कार, दत्ताराम पुंजाजी भुगे. आज आम्ही मंत्रालयामध्ये कामामध्ये व्यस्त होतो. खूप थकवा आणि भयंकर तिथे अडीअडचणीचा सामना करत होतो. परंतु मंत्रालयातली कामं कशी आजवर आटापली
ज्याला आम्ही योगक्षेम LIC हिंदुस्थान पेट्रोल चर्चगेटवरून आम्ही भुयारातून ट्रेन पकडली आणि जी ट्रेन म्हणजे ती ट्रेन आम्हाला JRVL जे आरेच्या जंगलामध्ये 45 मिनटात घेऊन आली. जे खरोखर या आपल्या ज्या आत्ताच्या त्या सुधारणा आणि जी जमिनीतून ट्रेन जाते ते बघताना आम्हाला खूप आनंद वाटला आणि खरोखर हा आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा सुखाचा प्रवास होता. त्यामध्ये बाळकृष्ण कारभारी उगले, राजन सावंत आणि आम्ही सगळी मंडळी इतका सुंदर प्रवास केला. त्या प्रवासाचं वर्णन करून आम्ही तुम्हाला नक्की देऊ. धन्यवाद. दत्ताराम भोगे.